आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केलाय। अक्षय शिंदेनं बलात्कार केलेलाच नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। शिंदेंच्या हातामध्ये बेड्या होत्या तर रिव्हॉल्वर कसं चालवणार असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलेत। बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली। बेड्या होत्या असं म्हणतात, मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये। लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, गंगा बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? दरम्यान आव्हाडांच्या या वक्तव्यावरती राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूया। सिद्ध केले का म्हणजे तुम्ही काय करता? कुणीतरी काहीतरी बोलताना आम्हाला विचारतात असं असं त्यांनी म्हणलं, दुसऱ्यांनी काय म्हणलं त्याला आम्हाला काय घेणं देणं? आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार। ज्याच्याकडे जर माहिती असेल ज्या XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या संदर्भामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो। त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर असं काही नाहीये। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहेत। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये।